नमस्कार, मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, पाहिलेली ऐकलेली माणसे गेली कुठे म्हणत असताना स्वच्छ लातूर, सुंदर लातूर हे किती विचित्र आणि घाण लातूर झालंय याची देही याची डोळा आपल्याला चित्र पाहता येतील. लातूर शहरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. कचरा सेठ नामक व्यक्ती कचऱ्याच्या प्रकरणात लक्ष घालत नाही. आयुक्ताला मर्यादा आहेत. आयुक्त धाडसी निर्णय घेत नाहीत आणि यामुळं येणाऱ्या महिन्या 15 दिवसात 2 महिन्यात जेव्हा पाऊस पडेल तेव्हा लोकांना फार मोठ्या साथीच्या रोगाची भीती वाटते. म्हणून या संदर्भात एका बाजूला न्यायालय आहे, दुसऱ्या बाजूला वरिष्ठ अधिकारी राहतात आणि त्याच्या बाजूला जुनं विश्रामगृह, जिथं की एकेकाळचा सर्व VVIP लोकांचं निवास आणि तिथं घाण झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला लातूर शहरामध्ये वाहतूक व्यवस्थेची पूर्ण म्हणजे 3, 13, 9, 18 झालेले आहेत. आपण लातूरमध्ये वाहतुकीला शिस्त लावण्याचे केविलवाणे प्रयत्न पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग करत आहे. आपण जर पाहिलं तर तहसील समोर म्हणजे रोड जो वाहन टर्न करायचा होता तो बंद केलेला आहे. पण दुर्दैवानं उड्डाण पुलाकडे जाऊन लोक या ठिकाणी वळतात. तसंच आपण जर पाहिलं आपल्या कामदार पंप आणि मिनी मार्केट याही ठिकाणी अशाच प्रकारचे. म्हणून लोकांनी जनाची नाही मनाची लाज ठेवायला हवी, स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि प्रशासनानं, पोलीस यंत्रणेनं सुद्धा या संदर्भात सतर्क राहायला हवं. अपघाताचं प्रमाण वाढत आहे, माणसं मरत आहेत. सुंदर लातूर, स्वच्छ लातूर हे कुठं म्हणजे प्रदर्शनात लिहिण्याचं किंवा इतिहासात नोंद करावं असंच उदाहरण ठरतंय की काय? मित्र हो, हे दृश्य पहा, आपल्या कॉमेंट व्यक्त करा. लातूर खरंच सुंदर आहे का? याला जबाबदार जनता आहे, प्रशासन आहे, नागरिक आहे की पोलीस यंत्रणा आहे? आपलं मत कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद.